मतदान प्रक्रियेत बिघाड झाल्याचं कळतंय। धुळ्यात मतदान प्रक्रियेत बिघाड झाल्याची बातमी सध्या समोर येतेय। काही तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रियेत अडचण निर्माण झाली। धुळ्यातली ही दृश्य आहेत। एलएम सरदार उर्दू हायस्कूल इथल्या बूथ क्रमांक 4 वरच्या 5 क्रमांकाच्या खोलीचं ईव्हीएम मशीन बंद पडलंय। त्यामुळे मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्यात, खोळंबा झाला। मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा खोळंबा झाला। प्रशासनाच्या वतीनं मशीनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू। एलएम उर्दू हायस्कूलच्या 5 क्रमांकाच्या खोलीमधल्या ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। आज धुळ्यातही मतदान प्रक्रिया राबवली जात असतानाच मतदान सुरू झाल्यावर 20 ते 25 मिनिटातच ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। आतापर्यंत ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याच्या बातम्या अमरावती, धुळे, त्यानंतर पुण्यातूनही आल्या। पुण्यात तर राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी मतदान यंत्रामध्ये चौथं बटन दाबल्यानंतर लाल लाईट लागत नाही असा आक्षेप नोंदवला। तर ज्या वेळेला ते पहिले मतदार म्हणून मतदानासाठी गेले त्यावेळेला तिथे ईव्हीएम मधला वेळही पुढे होता। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून। भूषण, ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय, साधारण किती वेळात दुरुस्त होईल आणि मतदान सुरू होईल? साधारणतः 10 ते 15 मिनिटांपूर्वीपासून हे मशीन मध्ये बिघाड झालेला आहे आणि धुळे शहरातील एलएम सरदार हे हायस्कूल या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास 15 मिनिटांपासून या मशीन मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। मतदार खोळंबले असून अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद भूषण संपूर्ण माहितीसाठी।